काल खरं तर पिंपळवंडी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. त्यात एका 10 वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. खरं तर अतिशय दुर्दैवी ही सगळी घटना होती. त्या आरोपीला अटक देखील झाली. त्याला फाशी देण्याची शिक्षा देखील मागणी होती नागरिकांकडनं. तर या सगळ्यासोबत म्हणजे आपल्याशी चर्चा करण्यासाठी जुन्नर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच एक ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अजीज खान साहेब आहेत. सर नमस्ते. नमस्कार. पिंपळवंडी येथे काल घटना झाली ती अत्यंत गंभीर आहे. या घटनेकडे कायदेशीर दृष्टिकोनातून आपण कसं पाहता? सर्वप्रथम मी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ही जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि निर्दयी स्वरूपाची घटना आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये घडलेली आहे. आणि निश्चितच या संदर्भात कायदेशीर बाबी ज्या आहेत तर त्या तपास अधिकारी, पोलीस स्टेशन आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सन्माननीय संदीप सिंह गिल साहेब यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणाचं तपास करत आहेत आणि त्यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. आता दुसरीची गोष्ट आहे की अल्पवयीन मुलींवर समजा लैंगिक अत्याचार करून तिची जी हत्या झाल्याचा जो प्रमुख आरोप आहे, अशा प्रकरणांमध्ये कोणते प्रमुख कायदे आणि कलम लागू होऊ शकतात याच्यामध्ये? शक्यतो अशा प्रकरणांमध्ये BNSचे कलम 137(2) ज्याच्यामध्ये अपहरण, त्याचप्रमाणे BNS कलम 64-65, त्याचप्रमाणे कलम 103(1) जो खून या गुन्हा याच्यामध्ये असतो आणि त्याचप्रमाणे कलम 74, कलम 140(1) हे BNSचे कलम या ठिकाणी लागू होतात. आणि त्याचप्रमाणे पॉक्सोचे जे कलम आहेत ते 4, 6, 8 आणि 12 असे हे पॉक्सो हा जो पॉक्सो कायदा लागलेला आहे, पॉक्सो कायदा, तर याच्या म्हणजे तरतुदी किती कठोर आहेत? याच्यामधल्या तरतुदी ज्या आहेत त्या नाही, हा पॉक्सो ॲक्ट जो आहे हा निर्भया प्रकरण जे आहे, आपल्याला आठवत असेल जे निर्भया प्रकरण दिल्लीमध्ये घडलं होतं, त्या निर्भया प्रकरणानंतर हा ॲक्ट शासनाने आणलेला आहे. नक्कीच याच्यामध्ये अत्यंत कठोरात कठोर शिक्षा या पॉक्सो ॲक्ट खाली दिलेली आहे. आता काल खरं तर त्या आरोपीला अटक केलं, कोर्टात हजर देखील केलं. तर मान्य कोर्टाने 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. म्हणजे तब्बल 13 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या पोलीस कोठडीचा उद्देश नेमकी काय असतो? पोलीस कोठडी ही पोलिसांच्या दृष्टिकोनातून जो तपास करायचा असतो गुन्ह्याच्या अनुषंगानं, त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करणं, घटनास्थळी जाणं, घटनास्थळाचे पुरावे गोळा करणं आणि आरोपीच्या जबानीनुसार त्या संदर्भातले जे महत्त्वाचे दुवे आहेत ते तपासणं, हा ह्या पोलीस कस्टडी मागचा उद्देश असतो. आता असे जे काही गंभीर समजा स्वरूपाचे जे गुन्हे आहेत, याच्यामध्ये समजा घटनास्थळावरचे जे पुरावे असतील, वैद्यकीय अहवाल असेल, DNA असेल, CCTV असतील किंवा इतर इलेक्ट्रॉनिक जे काही इलेक्ट्रिक पुरावे असतील, ह्या सगळ्याला किती महत्त्व असतं? पर्टिक्युलरली हे जे गुन्हे असतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो फॉरेन्सिक रिपोर्ट असतो, त्याचप्रमाणे मेडिकलचा DNAचा रिपोर्ट असतो, त्याचप्रमाणे CCTV हे जे फुटेज असतात हे अत्यंत महत्त्वाचे असतात, जेणेकरून आरोपीला शिक्षा व्हावी आणि सक्षम पुरावा असावा मेहरबान कोर्टामध्ये. नक्कीच हा सक्षम पुरावा असू शकतो या गुन्ह्यामध्ये सुद्धा. स्थानिक ग्रामस्थांचा खरं तर खूप आक्रोश आहे याच्यामध्ये आणि त्यांची अशी मागणी आहे की हे जे सदर प्रकरण आहे फास्ट ट्रॅकमध्ये जावं. त्यासाठी म्हणजे विशिष्ट प्रक्रिया काय असते किंवा तिथं नेमकी प्रकरण कसं जातं? खरं तर अशा घटना ज्यावेळेस घडतात तर त्याच्यात जनभावना ह्या नक्कीच तीव्र असतात, परंतु प्रत्येक घटनेला फास्ट ट्रॅक कोर्ट भेटत नाही. परंतु अशा प्रकारच्या ज्या घटना असतात या घटनेला, अशा प्रकारच्या घटनांना, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना नक्कीच फास्ट ट्रॅक कोर्ट देतं. आपण पाहिलं असेल नसरापूर येथे जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये देखील शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून 60 दिवसामध्ये निकाल दिलेला आहे आणि त्या आरोपीला फाशी देखील दिलेली आहे. आता सर तर अशा ज्या केसेस आहेत ते ह्या ज्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जातात, याची सुनावणी जलद व्हावी यासाठी मग वकिलांची भूमिका काय असावी किंवा पोलिसांची भूमिका काय असावी तिथं? यामध्ये पोलिसांनी तातडीने दोषारोपपत्र दाखल करणे, जेणेकरून या खटल्याच्या कामकाजाला उशीर होणार नाही आणि लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून आरोपीवरती केस चालवणं लवकरात लवकर आणि त्याचा निकाल करणं, जेणेकरून याच्यामध्ये पीडिता जे असतात, त्यांचे नातेवाईक जे असतात त्यांना न्याय भेटतो. स्थानिक ग्रामस्थांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे. त्यांच्याकडनं फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाते. अशा गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा होऊ शकते का? नक्कीच याच्यामध्ये नागरिकांच्या भावना तीव्र असतात. त्यांच्याकडून फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाते.
त्या भावनेचा आदर आहेच आहे, परंतु शक्यतो अशा गुन्ह्यांमध्ये त्वरित गुन्हा घडल्यानंतर फाशीची शिक्षा दिली जात नाही. त्या ठिकाणी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर केस चालते आणि त्यालासुद्धा देखील त्याची बाजू मांडण्याचा अधिकार कायद्याने आहे. साधारणतः फाशीची शिक्षा देताना कोर्ट कोणत्या निकषांचा विचार करतं, म्हणजे कोणत्या गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतल्या जातात तिथं? फाशीची शिक्षा देत असताना शक्यतो मेहरबान कोर्ट हे रेअरेस्ट ऑफ रेअर केस त्यामध्ये हे तत्त्व लागू करतं आणि अशा पद्धतीमध्ये जर ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर असेल आणि त्याचं निष्कर्षापर्यंत जर कोर्ट गेलं तर याच्यामध्ये फाशीची शिक्षा मेहरबान कोर्ट देऊ शकतो. म्हणजे केवळ जनभावना आहे किंवा समाजाचा आक्रोश आहे म्हणून फाशी शिक्षा होऊ शकते, की सर्व बाजू तपासल्यानंतरच? नाही, जनभावना आहे त्यामुळे फाशीची शिक्षा होऊ शकत नाही, परंतु ह्या सगळ्या बाबी तपासल्यानंतर फाशीची शिक्षा ही रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये दिली जाते. आता पीडित मुलगी जी आहे ती अल्पवयीन आहे, तिचा दुर्दैवाने मृत्यू देखील झालेला आहे. तर अनेक जण सोशल माध्यमांवर तिचे फोटो व्हायरल करतात भावपूर्ण श्रद्धांजलीची किंवा आहे, तर कायद्याने असं करणं योग्य आहे का? नाही, याच्यामध्ये खरं तर ती एक भावना असते, परंतु गुन्ह्याच्या अनुषंगानं त्या पीडितेचं नाव, तिची आयडेंटिटी ही व्हायरल करू नये असं ॲक्टमध्ये नमूद आहे. त्यामुळं आयडेंटिटी व्हायरल करू नये गुन्ह्याच्या अनुषंगानं. खरं तर दुसरी एक गोष्ट आहे, गुन्हा किती जरी गंभीर असला तरी कायदेशीर दृष्ट्या म्हणजे जो आरोपी असतो त्याला देखील बचावाचा अधिकार मान्य न्यायालय देतं. नक्कीच. तर आपण स्थानिक म्हणजे जी काही सर्वसामान्य नागरिकांना याबाबत फारसं अवगत नसतात लोक, तर त्यांना आपण काय सांगाल? खरं तर अशा गुन्ह्यांमध्ये आम्ही सर्व जुन्नर तालुक्यातील जुन्नर वकील बार असोसिएशनच्या सदस्यांनी कालच निर्णय घेतलेला आहे का आम्ही या आरोपीचं कोणीही वकीलपत्र घेणार नाही, परंतु आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आणि आपल्या न्यायव्यवस्थेनुसार कुणी जरी आरोपी असला तरी त्याला त्याच्या बचावासाठी वकील देण्याचा आणि लिगल एडच्या माध्यमातून वकील हे शासन त्याला देतं आणि त्याची बाजू मांडण्याची संधी त्याला देतं. मला एक सांगा, समजा जर तपासात एखादी गंभीर त्रुटी राहिली तर त्याचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो का? शक्यतो अशा गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांकडून त्रुटी राहत नाही, परंतु जे बाकीचे जे गुन्हे असतात त्याच्या जर काही त्रुटी राहिली तर त्याचा निश्चित परिणाम ह्या निकालावरती होऊ शकतो. आता ते समजा वैद्यकीय पुरावे असतील किंवा फॉरेन्सिक पुरावे असतील तर न्यायालयात दोष सिद्ध करण्यासाठी हे पुरावे किती निर्णायक ठरू शकतात? तर हे नक्कीच हे निर्णायक पुरावे असतात, फॉरेन्सिक रिपोर्ट असतात, जे काही जेणेकरून या घटनेच्या अनुषंगानं आरोप सिद्ध करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे मेहरबान कोर्टामध्ये असू शकतात. आता जी ग्रामस्थ आहेत त्यांच्यामध्ये मोठा आक्रोश आहे, तर त्यांनी न्याय मिळण्यासाठी कायदेशीर चौकटीत राहून कोणती भूमिका घेतली पाहिजे? नक्कीच याच्यामध्ये जे नागरिक आहेत त्यांना माझी एक विनंती आहे का आपल्या भावनांचा नक्कीच आदर आहे, भावना तीव्र आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कायद्याच्या चौकटीत राहूनच हँडल कराव्या लागतात. त्यामुळं नागरिकांनी देखील संयमानं याच्यामध्ये भूमिका घेऊन जेवढं लवकर होईल तेवढं लवकर याच्यामध्ये पोलिसांचे सोबत सहकार्य करून आरोपपत्र लवकरात लवकर दाखल होईल आणि लवकरात लवकर ही केस स्टँड होऊन निकाली होईल यासाठी प्रयत्न करावे. मुळात अशा घटनांना आळा घालण्यासाठी मी तर म्हणतो की अशा घटना होऊच नाही म्हणून सरकार असेल, पोलीस असेल, न्यायव्यवस्था असेल आणि समाज असेल यांनी कोणती ठोस पावलं उचलली पाहिजेत? खरं तर ही एक विकृती आहे सर याच्यामध्ये, आणि ही मानसिक विकृती जर याच्यामध्ये रोखायचं असेल तर आपल्या समाजातील कुटुंबातील वरिष्ठांनी मोबाईलपासून आपल्या मुलांना मोबाईलपासून शक्यतो आपल्या मुलांना पाल्यांना आपल्याला दूर ठेवावं लागणार आहे. कारण हे सगळे विकृती ज्या आहेत तर या विकृती आपल्याकडे आज असलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर केला जातो, त्या माध्यमातून या प्रकारचे व्हिडिओज पाहून ही विकृती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सध्या. खरं तर ह्या सगळ्या विषयाच्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आपण बऱ्यापैकी आता सगळ्या तपासल्या आहेत किंवा त्याच्यावर चर्चा देखील आपली झालेली आहे. ह्या पिंपवणीची जी घटना आहे याच्या पार्श्वभूमीवर जे पालक आहेत समजा, ह्या सगळ्या पालकांना आपण काय संदेश देऊ इच्छेल? पालकांना देखील माझी विनंती राहील, त्यांच्या पण दुःख आणि ह्या भावनेचा मी आदर करतो, परंतु पोलीस प्रशासनाने देखील त्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, प्रशासनाने त्या कुटुंबाचं पुनर्वसन केलं पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. आता एक शेवटचा प्रश्न घेतो या निमित्ताने, आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी
यासाठी पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? या अनुषंगानं पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करत असताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, CCTV फुटेज, फॉरेन्सिक रिपोर्ट, घटनास्थळ, त्याचा पंचनामा, आजूबाजूचे जी काही साक्षीदार आहेत, आय विटनेस आहेत, या सगळ्या बाबींचा अत्यंत गंभीरतेने तपास करून लवकरात लवकर दोषारोपपत्र जर दाखल केलं, ज्या पद्धतीनं नसरापूर घटनेमध्ये दाखल केलं होतं, त्याच पद्धतीनं जर पिंपळवंडी येथील आपल्या या घटनेमध्ये जर पोलिसांनी तातडीनं या सगळ्या बाबींचा तपास करून लवकरात लवकर जर चार्जशीट दाखल केलं, दोषारोपपत्र दाखल केलं, तर नक्कीच या खटल्याचा, या गुन्ह्याचा निकाल लवकरात लवकर होईल. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.